ऑर्केस्ट्रात केलं तेव्हा ऑर्केस्ट्रा म्हणतात तुमका. म्हणजे आपलं ते बाळ दुसऱ्याचं काढतं ही वृत्ती तुमची आहे ना, तीच चुकीची आहे, बाकी काही नाही. म्हणजे आपलं होतं बरं किजो भरून घ्यायचो दुसरं भरून दे, पण पवार तसं नाही. पवाराने आज ज्या काय केलं ते दुसऱ्यासाठी केलं नाही. दुसरा मोठा झाला पाहिजे माझा या मताचा मी आहे. माझे भजन एक मोठे झाले पाहिजे नाही का, दुसरं बुवा पण मोठा झाला पाहिजे आणि कार्यक्रम अंगात आले पाहिजे. पण या माणसाची वृत्ती तशी नाही. आपला फक्त होऊ नये दुसरं म्हणून दे म्हणता इमानांचा आहे का. आमची नितीन पवार झाली तर जोरदार टाळ्यांसाठी होऊन आली. ज्या मुंबई नगरीमध्ये भजन बुवांच्या पाठीशी राहणारे व्यक्तिमत्व एकदा जोरदार टाळ्यांसाठी होऊन आले. तर म्हणतात विमानाने मागा पाठवली, हो नक्कीच ते पाठवतील बुवा, पण तेवढं आपण करू नका ना. मुंबई नगरी आहे, इथे आपल्याला 10:30चा टायमिंग दिला होता, तुम्ही 1 तास भरड काढली तर मी काय करू सांगा. 100% आज जेवढा वेळ मिळेल तेवढं बोलणार, पण नेक्स्ट कार्यक्रमामध्ये जेव्हा काय होईल तर नक्कीच बोलणार या विषयावर. मी गाव सिंधुदुर्गातच बोलणार, लिंगडाळाच द्या माझा कार्यक्रम 100%. तुम्ही नाही बघूया, मी फी नाही घेणार, काहीच नाही घेणार, तुमच्यावर कार्यक्रम करणार लिंगडाळा नक्की देणार ना. हा 100% ना. कधी करूया तुम्हाला हनुमान जयंती नाही ठरलेच म्हणजे 3 कार्यक्रम 31 तारीखला आपल्या एकदा करून वाटत एकदा जोरदार त्याच्यावर 31 जानेवारीला गोवा करला आहे, 1 तारीखला कळलेला आहे, 2 तारीखला पूर्ण आहे, 3 तारीखला सांगता आहे. म्हणजे मागे तुमच्या आशीर्वादात ठरले तुम्ही सांगतात ते बरोबर आहे. अतिशय सुंदर बुवांची नावं घेत त्यांनी, गोटलकर बुवा, चंदू बुवा नाही का, शिरकर बुवा. पण हे जर ना त्यांच्याकडून भारी असते ना तेव्हा बोलणार तर बरं वाटेल. ते बोलणारच ना नाही करून काय येऊ एकदा सांगता. आज पाणी चालू केलं भारी काय बोलले विचारा. भारी बोलणंच नको त्यांच्याबद्दल, तसं पवार नाही मी त्यांचे काय बोलतोय. चांगलं तर चांगलं म्हणतं. आज चांगलं म्हणता पेडणेकर बुवा जातो मनोरंजन करणार म्हणता, कोण नाही म्हणता माका काय बोललो नाही, म्हणजे पेडणेकर बुवा चांगलं कधी एका काय नाही बोललो म्हणून. म्हणजे ह्या अशा वृत्तीने ह्याच वृत्तीने मला रागायचं, बाकी काय नाही बुवा. जे आहे ते पंच बोलणार. म्हणजे आज दुसरे बुवा एका केकाडणार म्हणतो म्हणून माका सांगू की तुम्ही केकाडतात म्हणून तुम्ही ठरवणार आहे कोण भजन नक्की ठरवते. आणि म्हणतो माझा टेटस लागतं. तुमचं टेटस कधी लागत माहित आहे का. तो दिवस नको येऊन दे की मी प्रार्थना करतोय टेटस लावतो. तो दिवस त्या डबलबारी क्षेत्रासाठी काळा दिवस असेल, तो टेटस नको. आणि हाच अभिमान तुम्हाला मिळतो प्रत्येक ठिकाणी. माझा 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 टेटस माझा गाणं मी असं गाणं गायलंय. तुमची पट्टी वेगळी आहे, माझी पट्टी वेगळी आहे. त्या पट्टीमध्ये तसं गावं लागतं. तुमचा सगळाच ज्ञान आहे, पण कसा बोलायचा काय हे तुला नाही का. बाकी जाणे सगळ्यांनी आणि जावा हो, फक्त पंचम आवाज लावणार हो, बाकी सगळं गेलं अजून ते बाबा तुमचा. वासुदेवाची ऐकावाणी वासुदेवाची ऐकावाणी या जगात नाही राम रे. या बुवात नाही राम रे. राम करी का
त्यांचा जीव माझ्यावर किती आणि माझं त्यांच्या त्यांना माहिती आहे. समजा काय झालं तर घराकडे काय म्हणणार, पवार बुवा येतात म्हणून म्हणणार नाही, बॉडी येतात म्हणजे इंजिन बंद झालं की दादा काय झाला, बॉडी झाली. आणि मग काय माझा कोण डोके कोण पवार बुवा कोण नाही हो. म्हणून जोपर्यंत हे परमेश्वराने जीवन दिलंय ते सुखाने जगा, एक दुसऱ्याची उणी धुणी काढू नका नाही का, आणि दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. हे सगळ्यात महत्वाचं आहे एका युगामध्ये. काय माहिती काय, कारण बघा दादा तुमच्या काळामध्ये नावं कशी होती, राजाराम, तुकाराम, आकाराम, सकाराम, गंगाराम नाही का. म्हणजे ते नाव घेतल्यानंतर परमेश्वराचं नाव मुखातून यावं असं प्रत्येकाला वाटायचं. आज नाव काय, आज नवऱ्याची नावं कशी, संदीप असलं तर बायको काय म्हणणार, ए शँडी. संजय असला तर बायको म्हणणार ए संजू. त्या सुद्धा बाय. आणि बेडरूम मध्ये गेल्यानंतर ए जानू, ए पिल्लू, ए सोना. अरे काय बोलण्याचा पॉर त्या. म्हणजे नवऱ्यांची नावं बघा कशी ठेवली. आता या भजन रसिकामध्ये बऱ्याचशा महिला बसलेल्या आहेत. एक प्रश्न विचारेल महिलांना, सकाळी उठून कोण नवऱ्याच्या आपल्या पाया पडतात हात वर करा. त्या महिलेने कसं पडणार, ह्या बायका पडतील सुद्धा, सकाळी उठून पाया पडतील सुद्धा, संध्याकाळी पण पडतील. पण आमच्या नवऱ्यांच्या पाय सापच्या नंतर लेजिम खेळत येणार घराकडे. झाडाच नसतं तो नाही का, कसे पाया पडणार नाही. आता आजी बघा, आजी बसली आहे गडबडीत, कुंकू केवढा मोठा कुंकू इकडनं सुद्धा दिसत आहे. पण आमच्या बायकांच्या टिकल्या जसो ड्रेस मॅचिंग तशी टिकली, साडी मॅचिंग तशी टिकली. जय जाणार जय चिटकवणार. बाथरूम मध्ये गेली सौभाग्यवती भाऊ आणि जय काढून विचारली तर गेलो घुसमटला ना जो दिवस नाही काय. पण ह्या सौभाग्याच्या लेण्याचं किती महत्व आहे बघा. महिला वर्ग 2-3, 4-4 हजाराची चप्पल पायामध्ये घालतात नाही का, पण कपाळवरती टिकली 5 ते 10 रुपयाची लावतात, पण तिला महत्व आहे नाही होय की नाही. एखाद्या रस्त्यामध्ये साहेबांनी काम केलं नसलं तर काय म्हणतो आपण की साहेबांनी रस्त्यात काम केलेलं आहे, खड्डा पडलेला असा आहे. पण तोच रस्ता आहे काय, तोच खड्डा एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर असला तर काय म्हणणार, काय सुंदर कळी पडली नाही का. मग स्थानाला महत्व आहे. म्हणून बुवा आज तुम्हाला मान आहे तर तुमच्या कलेला मान आहे. म्हणतो कलेचा अवमान करू नका तुम्ही आणि दुसऱ्याची केड करू नका, एवढंच सांगण्याचा उद्देश आहे माझा नाही का. आज एखाद्या बुवाला बोलताना त्याच्यावर पाणी असेल त्यावर बिंदास सांगा ना. आता मगाशी काय तर गाणं म्हटलं नाही, दोनच बुवा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक गुंडू आणि एक ओके चंदू नाही. म्हणजे बाकीचे काय नाही. आता तुम्हाला सांगू इच्छितो, मी बोलत नाही दुसऱ्या बुवाचा, पण विनोद चव्हाण बुवा एवढे सुंदर गातात नाही सिंधुदुर्गामध्ये, त्यांच्यासारखं गाणार बुवा नाही. इथं जोरदार काय का ते का घेतलाच नाही तुम्ही गजरामध्ये, गजरात का घेतलाच नाही तुम्ही. म्हणजे हे स्वतःच माकड काय म्हणता टाकीन नाही पवार आहे. म्हणजे पवार तुमचं काय वाटले का. बाकी तुला काय बरोबर आणि हो रेपता नाही हो रेपू काही शिकलो माहिती आहे. डुकराकडे जातात, डुकराकडे घरकरी असतात ते म्हणजे ह्याका लोक बोलतात ते माका बोलतात. माका बोलतात म्हणून काय नाही. प्रत्येक भजनात तुम्ही प्रांजळपणे प्रत्येकाच्या भजनातून काही ना काही शिकत असतो, तुमच्याकडून पण शिकतो. पण मी कधी कोणाची गेड करत नाही की भजनात म्हणजे असे करतात तसे करतात. पण तुमची घाण सवय आहे. तुमचा काही झेपला नाही ना की एखाद्याच्या आवाजावरती येणार, एखाद्याच्या स्वरावर येणार. ही बात सोडून द्या. रागमध्ये चालत ही बात सोडून द्या. प्रत्येक पाची बोटं सारखी नसतात, पाची बोटं सारखी नसतात. प्रत्येक आपल्या खाली नव्हायची नाही जातात. कोण आमदार होतो, कोण खासदार होतो, कोण नगरसेवक होतो, कोण शाखा प्रमुख होतो. पण तो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जण खुश असतो की नाही. मग हे काय जातात मी म्हटले आणि घोमाटणार माझी मानतात मी भारत माताच्या इथे राहायचो पहिलो आणि हे सगळं एरिया मी पितून काढलेलो आहे. असं तसं नाही. घोमाटले पण काय आला आता कसं घोमाटता येत तो. आता जवळजवळ माहीत बंद करून सांगितलं तोपर्यंत तुमचं धावत घेत नाही. बऱ्याच सांगितलं, बरेच गाडी घेतली, पण एक शंभर आली जे छत्रपती शिवरायांनंतर मुघलांना लढले आणि तळो घेऊन पळो पळून सोडले. त्याच्यावर एक गाणं घेतोय, आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. हिंदू धर्म रक्षण
औरंगजेबाला वाटलं आता पण माझ्या वाटेला येणार नाही, पण पुढची 10 वर्ष त्यांना तळो की पळो करून माझ्या संभाजीराजाने सोडलं होतं आणि आपल्याच जर लोकांनी घात केला आणि संभाजीराजांचा घात झाला नाही का. म्हणून आज मंडळी कोणापासून दुसऱ्यापासून आपल्याला तपायचं नाही, चोकीयांपासूनच धोका निर्माण झालाय. आपल्या घरातूनच आपल्याला विरोध होतो बघा. तुकाराम महाराजांना घरातून विरोध झाला, नामदेव महाराजांना घरातून विरोध झाला, तोरा कुंभाराला घरातून विरोध झाला नाही का. म्हणजे आपल्याला लांब जायची गरज नाही. म्हणून सगळ्यात पहिले काय जपलं पाहिजे तर आपलं नातं जपलं पाहिजे. आणि या कोरोना सारख्या काळामध्ये आपल्याला ते दाखवून दिलं नाही का. बुवानी तसं काय मला बोललेच नाही आणि बोलणार पण नाही, हिंमतच नाही बुवांची. हो बोलणारच नाही ते बुवा, मला माहिती आहे ना. कारण सरड्याची धाव गाडी असता कुंपणापर्यंत, त्या कुंपणाच्या बाहेर जाऊ शकत नाही का. पण बघा जमाना बदलत चाललाय मंडळी आणि या बदलत्या जमान्यानुसार आपल्याला सुद्धा बदलायचं आहे. कारण मला कोणी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, म्हणून आज मुंबईमध्ये आपला मराठी माणूस ताकमानेने जगतोय. आणि याला एकमेव कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर आज आपल्याला या ठिकाणी भजनाच्या जागी दुसरे काहीतरी कार्यक्रम घ्यावे लागले असते नाही काय. ही ठाकरे साहेबांची मेहरबानी आहे. म्हणून खरोखरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून या ठिकाणी 2 पॉइंट त्यांच्यासाठी घेतोय मी. यमराजाने नाव झाला बुवाने मगाशी सांगितलं आणि म्हणजे प्रत्येक शब्दातून बुवा का बोलतो मी अहंकाराने दिसून येतो. हे शब्द मी लिहिलेले आहेत. बुवा मी बरेचसे गजल ना हो चालताना मी लिहिते, बदल्या पण लिहिते, पण त्याचं बोलून दाखवत नाही. तुम्ही सांगता हे शब्द माझे आहेत का दुसऱ्याचं नाही आहे असं काही नाही. पण आपल्या गुरुनं शिकवलं म्हणून आपल्याला हे शब्द सुचतात. आई वडिलांचे पुण्याही म्हणून हे शब्द सुचतात. आता आम्ही गजल घेतोय ना, तर ज्यावेळी दिवाळीच्या वेळी सगळीकडे दिवे लागले होते, रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या आणि वार्तावली की आपला राजा आपल्यातून निघून गेला. दिवे पुसले गेले, रांगोळ्या पुसल्या गेल्या, दिवे विझवले गेले. आणि त्यावेळी मी त्या टीव्ही समोर बसून एक गाणं लिहिलं. म्हणजे खोटं बोलत नाही, सरस्वती या ठिकाणी आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो हे गाणं मी त्यावेळी लिहिलेलं आहे. तुमच्या समोर सादर करतोय मंडळी. यमराजाने नाव साधना घेऊन गेला साहेबांना, यमराजाने नाव साधना घेऊन गेला साहेबांना. कोटी कोटी शतकोटी कोटी कोटी प्रणाम महाराष्ट्राच्या
सगळ्यांना पोरग करून साहेब निघून गेले. आजही प्रत्येकाच्या मनामध्ये नक्कीच साहेबांची प्रतिमा ही आहे. भले पक्ष बदलून दे, काही करून दे, पण साहेब ते साहेबच होते आणि साहेबच राहणार शेवटपर्यंत. आणि या मराठी माणसाला साहेबांशिवाय पर्याय नाही ही प्रत्येकाला कळेल. म्हणून प्रत्येकाने साहेबांच्या पाठीशी नक्की उभे राहा. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय पवार साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 300 आणि दोन्ही पप्पाजींसाठी 100 असं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सन्माननीय पेडणेकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. गजराला सुरुवात करतोय कारण यानंतर कोणी जायचं नाही. ज्यांनी 10 रुपयाची लॉटरी काढली 100% आमचा पण चान्स आहे का हो? हे गजर या ठिकाणी सादर करतोय. वेळेचं बंधन आहे पण जमाना बदलत चाललाय नाही बघा आणि बदलत्या जमान्यानुसार चाललं पाहिजे. म्हणून वेळेचं बंधन घेऊन भले बुवाने एक तास घेतला पण मी आता थोडक्यात आठवत करतोय बुवा. कारण पवार बुवा असं आहे की आपली सरशी व्हावी काय व्हावी दुसऱ्याला त्रास देऊन आपल्याला समाधान मिळत नाही. तुम्ही सुखाने गावी जा, चांगल्या ट्रेनने जावा, कारण विमानाचा काय भरोसा नाही. आता विमानात काय सांगता जायचं तुम्ही गावात पश्चा एवढ्या मुंबईचा ट्रॅफिक नाही कारण आमचं विमानात जाईल. विमानात माझ्याकडे पैसे कमी आहे. वेगळे वेगळे काहीतरी घेण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्यांना गेट करण्याची सोडून द्या. मला वाटतं लग्नपट्टा प्रकार घेतला म्हणता संपूर्ण ठीक आहे. परत एक गजल, किती गजल काय प्रमाण अर्थ केला म्हणजे ह्याच करून असो त्यांचा त्यांचा लग्न. पण गोवा बरोबर सांगते तुमका माका एक लिंडामध्ये बारीक करून द्या तुमच्या कांडापच काढून द्या तुमचा नाही सांगत मी. बघूया बघूया काय बोलतात ते. मी पण किती बोलते ना पण माझा बंधन आहात म्हणून त्याचे बेकार आहे. माझ्या त्यांना काळजी करला माझ्या त्यांना काळजी करणार बेकार विचार मी काय काय खालच्या भाषेत बोलते. आणि तुम्ही म्हणतात ना आमच्याकडे म्हणता हापूस होता आमच्याकडे काय नाही बुवा 300 हापूस करण्याची झाडच माझ्याकडे 300
आणि 1,000 काढतो काय समजलं आता कसं नाही मी तुला शेतकरी आहे जाते त्या टाइमला जातो जाते दिवस जाऊन राबते स्वतः मेहनत करते तुम्ही मेहनत करता असं काही नाही हाडाची काढा झाली आणि खरोखर धन्यवाद साहेब तुमच्यासारखे कोकणातले या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून प्रत्येकाला संधी भेटते आणि अशी संधी प्रत्येकाला भेटून दे पुढच्या वर्षी आणखी नवीन नवीन आणा आणि आमच्या दोघांनाच परत ऐकूचं असेल तर परत बोलवलं तरी येऊ आम्ही राधिके आन तुला शिकवे धडाग मारुती आखला तुला कोणी धडाग ऐकणारे भजन रसिक सांगतील काय माझ्या नावावर करतात काय माहित नाही असू दे त्याची त्याची कर्म आपण खोटा बोलत ना आणि एखाद्या क्रिकेट करत ना तो सकाळपर्यंत घरात पोहोचत राहतो घरात पोहोचत नव्हते हा म्हणून म्हणते बघा ऐका जनाचे कशी बोलते की कोणतरी कळवतं मी हे कधीच केलं नाही आणि मी असो आहे ना तो काही लिहून सुद्धा आणत नाही की कोणाचं काय ऐकत नाही ज्या संस्थांना त्या पेटीवर बसूनच करतो तुमच्यासारखं ना झालं कोणाचं नाही ना मी कोण सांगून माका चढून मी काय येडोय काय आज 48 वर्ष झाली माका कोण सांगू बाबा आपल्या खावता जमात ना 1.5 ते 2 वर्ष फक्त बोलायला लागतात पण काय बोलावं याच्यासाठी आपलं आयुष्य पडलंय माका समजत ना ही भाषा नाही हे म्हणजे कसं पॅटर्नच झालाय कोणीतरी चढवलंय मग नका बोललो अरे कशा बोलू जेव्हा बोलत आहे तो बोलत ना तो चढवाय कशा आणि चढून म्हणजे काय भांडणाला देऊचे त्याच्या आता तुम्ही काय माझी वादेले आहात आता मी किती काय बोलले तरी यावर्षी एक पेटी मागा आमचे पाठवणार नाही म्हटले मागा माहिती आहे ना ऐका जनाचे करा मनाचे ऐका जनाचे करा मनाचे नका काढू नका काढू हरी नामाचा जयकारो
तर राज्यासाठी पण काही काय वाटवा नाही का? आपण विचार सुद्धा करू शकत नाही, एवढं कार्य माझ्या राजाने करून ठेवले नाही का? मग दोन वळी राजांसाठी मी कशाची सांगता करतोय? इकडे जातो ज्याची कीर्ती साऱ्या जगतात आणि एखादं काळो पोरगं असं आणि त्याला चांगली फटाकडे भेटली तर बायका चर्चा काय करणार, हे काय बघितलं सावताच्या वर्गात कसली फटाकडे आणला ना, तर दुसरी म्हणणार कसली फटाकडी लफड्या मला पोरा, म्हणजे दुसऱ्याची जात आहे. आजकाल पोरा बघा न्यूज घालतात की तुम्ही 12-1च्या टायमात कॉलेजच्या बाहेर उभे राहा, कॉलेजातून बाहेर पडणारी पोरा बघितलं ना चिंता चिंता घालून बाहेर पडतो. असं वाटतं काय पटात बाहेर गेली काय पोरा, आणि पोरांची फॅशन झाली आहे 32ची कमर असली तर 36ची पॅन्ट घालणार, आणि जो बरोबर सत्य
कारण लग्न जेव्हा लागतं तेव्हा सगळे मंडळी यादच असते, पण एकच मनुष्य असतो तो खांब धरून रडतो, तो म्हणजे बाप असतो. त्या बापाला कन्यादानाचं पुण्य मंडळी दिलं पाहिजे, कन्यादानाचं पुण्य मंडळी दिलं पाहिजे, कन्यादानाचं पुण्य मंडळी दिलं पाहिजे, नाही का? नाहीतर पोराला 18 ते 20 वर्ष होईपर्यंत माझं आई आणि माझी बाबा, अरे त्या आईने 9 महिने गर्भाचा गळा पोटामध्ये वाढवला, नित्याची कामं केली, कधी तक्रार केली नाही, रात्र रात्र जागून तुझ्यासाठी काढली. ती आईचे होकार हे जन्म काय 7 जन्म भेटू शकत नाही. बाबाने स्वतःला फाटके कपडे घेतले, पण आपल्या मुलांना चांगले कपडे घेऊन दिले. त्याने असो मोबाईल घेतलाय की 7 दाबण्याची आग बाहेर पडतात, 8 दाबण्याची एक बाहेर पडतात. आणि आपल्या मुलात अँड्रॉइड मोबाईल गेला तो बाप या आई वडिलांचे जर उपकार करून या कलियुगात विसरला तर त्याचा कधीच चांगला होणार नाही. तो शब्द कवा बोलतो आहे, कारण आई वडिलांनी जे केलं नाही करू शकत नाही. अहो 2 किलो तो दगड एखाद्या पुरुषात सगळा मोठा वाद आणि 9 महिने ट्रेन मधला भीम, माहिती पडत आई काय असते हो. आणि त्या आई वडिलांना जर आपण वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवलो तर त्यांचे शब्द वाचताना तुम्ही करोडो रुपये खर्च करा, काय मिळणार नाही. करोडो रुपये खर्च करून जो आशीर्वाद मिळणार नाही तो एका आईच्या शब्दातून मिळू शकतो, बापाच्या शब्दातून मिळू शकतो. मंडळी, म्हणून आई वडिलांची कदर करा. बाकी काय नाही, हे भजनं भांडणं चालूच राहणार. कारण हे कसं आहे, कालाप्रमाणे चालवलं का तुम्ही इथे थांबल्या, थांबण्या एकाला बोलला होतो, ए बुवा गंगाव, ए बुवा किंडाव, आणि तो घरात गेलो होतो, आम्ही मेला होता पुन्हा. पण आज तुम्ही सुजात भजन अधिकारी ऐकताय तुम्ही, नाही का? म्हणून तुमचे आमच्यापेक्षा आज भजनाचं पुण्य, या डबल बारीचं पुण्य कोणाला मिळणार असेल, तुम्हाला मिळणार आहे. कारण नवविधा भक्तीमध्ये काय सांगितलेलं आहे, सर्वश्रेष्ठ भक्ती काय असेल तर ती श्रवण भक्ती आहे, आणि ती तुम्ही करताय. पण एक तर जोरदार आहे, तुम्ही तुमच्यासाठी मंडळी वाजवा. धन्यवाद. म्हणून म्हणते एक आमच्या फक्त तुमच्यासाठी गाणं घेत आहे, साहेबांसाठी गाणं घेत आहे. दुःखाडवायला गुरु साहेबांसाठी, दुःखाडवायला उंबऱ्या सारखा मित्रवनला गजराची सांगता करताय आणि टाळाचं मजा घेते.